आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते। म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याच्या 1 दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते। आज आहे 4 ऑगस्ट, आज आहे दीप अमावस्या। तर आज बघूया दिव्यांची पूजा कशी करायची आणि त्याचे महत्त्व काय। मी इथे माझ्या घरातले सगळे जे दिवे आहेत ते स्वच्छ धुवून साफ करून ते आपल्याला इथे मांडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी कणकेचे 5 दिवे असे केलेले आहेत। तर हे जे दिवे आहेत ते पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्याच्यावरती आपले समई निरंजन घरातले असतील ते आणि पिठाचे दिवे लावायचे आणि त्या दिवे प्रज्वलित करायचे आहेत। आणि या दिव्यांवर आपल्याला हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करायची आहे। तर हे दीपपूजन का करावे तर शास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते आणि ज्यावेळी अंधारी रात्री असते त्यावेळी कृत्रिम प्रकाशाची सोय म्हणजे पूर्वीच्या काळी नव्हती, तेव्हा हे दीपपूजन केले जात होते। म्हणजेच आपले जीवन जे आहे ते ह्या दिव्यांप्रमाणेच अंधारातून प्रकाशाकडे जाते असं म्हटलं जातं। आणि दीपपूजन करण्यामागे दुसरी गोष्ट अशी आहे की धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज जे आहेत ते अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे आणि जेव्हा ते परत जातात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून हे दिवे लावले जातात। म्हणजे ते परतताना त्यांचा मार्ग जो आहे तो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा, यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं। आता इथे माझं दीपपूजन झालेलं आहे, पण दीपपूजनानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचे आहे। तर ते कशासाठी तर भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचं स्थान आहे आणि प्राणाला प्राणज्योत म्हणतात। म्हणजे घरातील मुलांना वंशाचे दिवे असे म्हटले जाते। तर दीप म्हणजे काय तर प्रकाश, जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज। तर हे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, ह्यासाठी आजच्या दिवसाला दीपपूजन झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळावेच। ह्यासाठी मी आता अद्वीला ओवाळणार आहे, त्याचीच ही तयारी करते आहे। तर आता लहान मुलांना ओवाळायचं आहे, पण कोणत्या दिव्यांनी तर तुम्ही जे कणकेचे दिवे केलेले आहेत, तुम्ही 5 दिवे केलेले आहेत, 2 दिवे केलेले आहेत, तर त्या कणकेच्याच दिव्यांनी आपल्या लहान मुलांना ओवाळायचे आहे। तर आजची दीपपूजनाची जी व्हिडिओ आहे ती झालेली आहे, तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत
छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा. बाय.